गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लख बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खान पान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री. दीवाना मुझसे नहीं इस अंबर के नीचे, कातिल है आगे मेरा और मैं पीछे पीछे. काय झालंय? अरे इतका वेळ हे काम करतोय, काही खायला हवंय की नको? तू लाडात नको येऊ हा. तुला काय हवं असेल ना तर मिळेल, पण माझा पगार झाल्यानंतर. मला काही नकोय. ओळख पाहू, आपल्या घरी नवीन पाहुणा येणार आहे. हे देवा. नको नको नको. बर चल सांग, मी मनाची तयारी केली. बोल. पण एवढं तळमळायला काय झालं तुला? तळमळायला नाही ग, मळमळायला. छट, पाहुणी येणार आहे आपल्या घरी आ राहायला. एवढ्या लाडात सांगतेस म्हणजे नक्कीच तुझ्या माहेरच असणार कोणीतरी. ओळख बघू, कोण येणार आहे आपल्या घरी? अगं कोडी कसली घालते सांग ना. अरे वंदू काकू येते आपल्याकडे 2 दिवसातच. अगं वंदू बाबू कसली, वांदा काकू आहे ती. 2 महिन्यापूर्वी आलेली, पूर्ण सोसायटीला हैराण करून सोडलं तिने. तुला तो शेजारच्या बिल्डिंग मधला नार्वेकर माहितीये का? आता त्याचं काय झालं? त्याने सांगितलंय तुमच्या काकूला आमच्या घरी पाठवू नका. का का? काका नाही, काकू. काकू गेली घरी आणि काय सांगितलं की मी भांडी घासतो, मी कपडे धुतो, मी तुझ्या कपड्यांना इस्त्री करतो. अगं आता त्या नार्वेकरची बायको त्याच्याकडून सगळी कामं करून घेते. मग काय चुकलं माझ्या बंधू काकूचं? आहेच ती खेळकर आणि मन मिळवू. अरे तिने 4 हिताच्या गोष्टी सांगितल्या त्याच्या बायकोला. कसल्या हिताच्या गोष्टी? आयुष्यातून उठवलंय त्या नार्वेकरला. तो आता जेवण सुद्धा स्वतःच करतो. हे बघ, हा आपला खरा मित्र. हा आपल्याला सुरुवातीपासून हिताच्या गोष्टी सांगतोय. हे खरंय मानव. अरे नुसत्या आवाजाच्या जोरावर मंत्रमुग्ध करून बांधून ठेवण्याची ताकद या आकाशवाणीत आहे. आणि म्हणूनच तुला सांगते, लहानपणापासून ना एकही कार्यक्रम आम्ही चुकवायचो नाही आकाशवाणीवरचा. आम्ही सुद्धा क्रिकेटची रनिंग कॉमेंट्री याच रेडिओवर ऐकायचो. आणि माझे आजोबा तर याला उशाशी घेतल्याशिवाय झोपायचेच नाही. आणि तुझी ती वंदू काकू हिताच्या गोष्टी सांगते. चल 4 दिवस मी जातो घर सोडून कुठेतरी. एकटाच जाणार? नाही नाही, हाय ना आपला मित्र रेडिओ. पहाट झाली की सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात होते ती रेडिओच्या मंगल प्रभातने. यांनी मन आणि वातावरण दोन्ही अगदी प्रसन्न होऊन जातं. आकाशवाणीच्या अनेक कार्यक्रमांनी जनमानसात आदराचं स्थान मिळवलं आहे. यापैकीच एक कार्यक्रम म्हणजे पुन्हा प्रपंच. आपली आवड या कार्यक्रमातून श्रोत्यांच्या पसंतीच्या गाण्यांनी मनोरंजनाचं नवं दालन श्रोत्यांसाठी खुलं केलं. भाव सरगमने अनेक चांगले गीतकार, संगीतकार आणि गायक आपल्या या महाराष्ट्राला दिले. महिलांसाठी असणारा वनिता मंडळ, महिलांचे प्रश्न, त्यांचे भावविश्व, आरोग्य अशा विविध विषयांमुळे आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. गंमत जम्मत अशा कार्यक्रमातून बच्चे मंडळींच्या कलागुणांची जोपासना केली आहे. कृषीविषयक कार्यक्रमातून शेतकऱ्यांना विविध सूचना आणि शेतीची उपयुक्त माहिती दिली जाते. खेळ हा तर श्रोत्यांचा अत्यंत आवडीचा विषय. युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आकाशवाणीचे वेगवेगळे खेळविषयक कार्यक्रम श्रोत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत अशा विषयांवरचे कार्यक्रम दर्दी श्रोत्यांनाही अगदी मंत्रमुग्ध करतात. Radio broadcasting started in India on 23rd July 1927. The place called Radio Club, very near to All India Radio, presently situated near Mantralaya, adjacent to Gateway of India. A long journey of 90 years, radio has established its position by serving the population in large of this region. All India Radio is operating 6 channels, Asmita and Samvadida, 2 Marathi channels and 3 FM channels.
FM Rainbow, FM Gold and FM Vividha Bharati. Many popular programs are recorded, namely मन की बात, मुख्यमंत्री का एक स्पेशल प्रोग्राम है मी मुख्यमंत्री बोलते हुए, and for the resolve the grievances of the public we started a program Bola Kai Mante. These all programs were very popular and we got very good response from this region. Radio plays a very important role and it's a very powerful medium for the socio-economic development of this region. All India Radio plays a very important role not only for the education and entertainment but for preserving the culture of this region. The rare voices of the renowned personal political leaders, artists, we preserve so that the glory of the past is known to the next generations. That is our one of the important service as a public service broadcaster we do. मैं आकाशवाणी का सभी श्रोताओं को मन से मैं आभार करता हूं और सभी को शुभेच्छा देता हूं. धन्यवाद. आकाशवाणी आता नव्या तंत्रज्ञानाने अद्ययावत झाली असून श्रोत्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर सध्या भर दिला जात आहे. अस्मिता, FM गोल्ड, FM रेनबो अशा डायल इन कार्यक्रमातून प्रत्येक तासाला बातम्याही दिल्या जातात. ऐसी अक्षरे रसिके, साहित्य सौरभ अशा कार्यक्रमातून कथा, कविता, ललित लेख याचा आनंद आकाशवाणी सातत्याने श्रोत्यांना देत आहे. 23 जुलै हा आकाशवाणीचा वर्धापन दिन. आज आकाशवाणी विविध तंत्रज्ञानाने अद्ययावत झालेली आहे. राष्ट्रीय प्रसारण दिवस की सभी श्रोताओं को हार्दिक बधाई. 90 साल पहले 23 जुलाई 1927 के दिन भारत में रेडियो प्रसारण की विधिवत शुरुआत की गई थी. लॉर्ड एर्विन ने इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी के मुंबई केंद्र का उद्घाटन किया था. 1930 में अंग्रेज शासन ने इसे अपने अधीन कर इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्विस नाम दिया. 1936 में इसे ऑल इंडिया रेडियो और 1957 में आकाशवाणी कहा जाने लगा. आकाशवाणी के देश में कुल 421 केंद्र हैं एवं करीब 92% क्षेत्र एवं 99% जनसंख्या को ये अपनी प्रसारण सेवाएं पहुंचाता है. आकाशवाणी देश की 23 भाषाओं और करीब 146 बोलियों में कार्यक्रम प्रसारित करता है. आकाशवाणी मुंबई का वर्तमान स्टूडियो 1967 में स्थापित किया गया. इस स्टूडियो परिसर में कुल 30 स्टूडियो हैं जिससे 6 रेडियो चैनल के कार्यक्रमों का निर्माण एवं प्रसारण किया जाता है. मुझे प्रसन्नता है कि आकाशवाणी मुंबई को अखिल भारतीय स्तर पर सर्वोत्कृष्ट अनुरक्षित मुख्य केंद्र का पुरस्कार 2015 के लिए दिया गया. इसके पूर्व भी यह पुरस्कार 1995, 1999 एवं 2008 को दिया गया था. यह पुरस्कार सभी अधिकारी एवं कर्मचारियों की लगन एवं मेहनत का प्रतिफल है. आकाशवाणी मुंबई स्थापना के बाद लगातार तकनीकी एवं कार्यक्रम संबंधी अपने आप में सुधार करते हुए आज श्रोताओं को उच्च स्तरीय सेवाएं प्रदान कर रहा है. आकाशवाणी वृद्धवाक बहुजन हिताय बहुजन सुखाय को चरितार्थ करते हुए श्रोताओं को विभिन्न मनोरंजक, सूचनात्मक, सामाजिक, शिक्षात्मक कार्यक्रमों का निरंतर प्रसारण कर रहा है एवं भविष्य में श्रोताओं को उच्च स्तरीय सेवाएं प्रदान करने के लिए कटिबद्ध है. आकाशवाणीची लोकप्रियता आणि श्रोतृवर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. संवादाची इतर माध्यमे उपलब्ध असतानाही भारताचे पंतप्रधान आपला मन की बात या जनसंवादाच्या कार्यक्रमासाठी निवड करताना आवर्जून आकाशवाणीचीच निवड केली हे विशेष. मंडळी, आकाशवाणी हे केवळ लोकसंपर्काचे माध्यम नसून आपल्या देशाचा, समाजाचा आणि कुटुंबाचा एक विश्वासू सदस्यच आहे. गुड मॉर्निंग सह्याद्री. वा, किती छान माहिती कळाली ना आज दूरदर्शन बद्दल. एकदम भूतकाळात गेल्यासारखं वाटायला लागलं मला. हो ना, मलाही अगदी जुन्या चाळीत जाऊन फिरून आल्यासारखं वाटतंय. आलाच चाळीतून फिरून, मग आता जरा तो पुस्तकांचा पसार आवरा. मी पसारा केलेला नाही, मी पुस्तक उचलणार नाही. आता हे काय मध्येच अचानक?
अगं आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या बालपणीचे तडफदार बोल आठवले मला. लोकमान्य टिळक स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रगण्य नाव, एक गणित तज्ञ, एक खगोल तज्ञ, पत्रकार, संपादक, वक्ते असं बहुआयामी व्यक्तिमत्व. अशा या महनीय व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेऊया. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरीत 23 जुलै रोजी मधल्या आळीत झाला. त्यांचं खरं नाव केशव होतं, पण बाळ या टोपण नावानेच जगाला त्यांची ओळख झाली. लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध त्यांना चीड होती. शरीर दणकट आणि निरोगी असावं असा त्यांचा कटाक्ष होता, म्हणून ते नियमित व्यायाम करीत. इंग्रजांचं अंधानुकरण त्यांना पसंत नव्हतं. प्लेगच्या साथीत रँड साहेबांनी घरं जाळली तेव्हा केसरीमधून टिळकांनी या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय असा जळजळीत लेख लिहिला. समय की लहरें न जाने कितनों के नामो निशान बहा ले गईं, लेकिन अमर है बाल गंगाधर तिलक, हमारी स्वतंत्रता के महान सेनानी. उनकी आत्मा का तेज आज भी स्वतंत्र भारत के हृदय में जगमगा रहा है. उनके कर्मठ जीवन के आदर्श कार्य हमारे इतिहास के गौरव हैं. हम उस तूफानी जमाने की याद करें जिसमें तिलक रहे और जब उन्होंने तूफानों से टक्कर ली. राजकारण म्हणजे सूड उगवणे नव्हे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशा वाक्यांनी अजूनही देशभक्तीचं स्फुरण आपल्यात संचारतं. स्वदेशी, स्वदेशी शिक्षण, स्वराज्य असा मूलमंत्र त्यांनी दिला. न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी अशा शैक्षणिक संस्थांची स्थापनाही केली. अशा पुण्यस्मृतीला आमचे विनम्र अभिवादन. याचा निकाल काय लागतो याची मला तमा नाही, कारण या परकीयांच्या न्यायालयापेक्षाही बलिष्ठ असं न्यायालय तिथे आहे आणि तिथे मी निर्दोष सुटणार आहे. पण त्यासाठी हा देश परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हायला हवा. म्हणून मी ठामपणे म्हणतो की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. गुड मॉर्निंग सह्याद्री. चला मंडळी, आज पुरतं इतकंच. तुम्हाला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी गुड मॉर्निंग सह्याद्री @gmail.com. जाता जाता एक महत्वाचा विचार. अपने चेहरे के हंसी से गम को भुला दो, कम बोलो पर सब कुछ बता दो. खुद ना रूठो लेकिन सबको हंसा दो, यही है राज जिंदगी का. जियो और जीना सिखा दो. मंडळी, आमचा आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत नमस्कार. गुड मॉर्निंग सह्याद्री.